हे बकासूर वाईचा आणि हे बकासूर मळकचा आणि हे बकासूर धामदरीचा. हे बकासूर धामदरीचा. केक घेऊन जायला चला मग आपण खूप मस्त वाटलं बरं सरप्राईज. एकदम असं वाटलं ना, खूप छान वाटलं. एकदम गोष्टी झाल्या. हॅलो गाईज, आता आमची संध्याकाळ झालेली आहे आणि सर्व आमचं आजचा व्हिडिओ तर पूर्ण झाला होता आणि ते व्हिडिओ मी अपलोड करत होतो. पण आमचे एकदम जवळचे पुण्यामध्ये शिकाय असणारे पाहुणे त्यांनी आता केक घेऊन आलेले. त्याला सांगितलं होतं, म्हणजे आम्हाला सांगितलं होतं, म्हणजे मी काय बोललो नव्हतो. मला वाटलं सहज आले काय की भेटायला. पण ॲनिव्हर्सरीचा बड्डेचा केक ठीक होतं, पण ॲनिव्हर्सरीचा केक घेऊन आलाय वैभव आणि नको म्हणलं होतं. ॲनिव्हर्सरीचा केक आणायचाच आणि आज आमचा व्हिडिओ, आता याच्या अगोदरचा व्हिडिओ समजा कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल की त्या व्हिडिओमध्ये आम्ही केक वगैरे काही आणलेलं नव्हतंय आणि जे आमचा प्लॅन होता फक्त पूर्ववत करून आम्ही त्याच्या अगोदरच 12 तारखेचं सेलिब्रेशन केलं होतं आणि ॲनिव्हर्सरीचं आम्ही बिलकुल हे सेलिब्रेशन करणार नव्हतो. पण चला त्याने आणलंय तर आता सेलिब्रेशन करूया. आता त्याला तर काही बोलता येणार नाही. केक घेऊन जायला गायची नव्हताच आमचा विचारच नव्हता आणि ते सहज येतं, कधीतरी भेटायला येतं. पण असं कधी वाटलं नव्हतं की इकडे ते येता येतं आता केक घेऊन येईल म्हणून. त्यासाठीच तर आलो ना मग. पण आता आल्यानंतर डायरेक्ट त्यांना असा झटका दिला, सरप्राईज दिलं. आणि तुम्हाला वाटेल की कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही बोलू की आम्हाला सेलिब्रेशन करायचं नाही, तर ते आम्ही स्वतःहून करत नाही. त्यांना आणल्यामुळे आता तो केक वापस देता येत नाही, तर आपण छोटंसं सेलिब्रेशन करूया. आणि वैभव आमच्या दोघांकडून तुला थँक्यू बरं का. चला मग आपण खूप मस्त वाटलं बरं सरप्राईज. एकदम असं वाटलं ना, खूप छान वाटलं. एकदम गोष्टी झाल्या. आम्ही त्या दिवशी केक किती खाल्ला माहिती का, बर्थडेच्या दिवशी एकदम छोटा छोटा केक खाल्ला आम्ही बाजूला. आणि मेन गोष्ट म्हणजे आमच्या दुसऱ्या दिवशी ना रे हे होतं उपासना, थोडंसं लागेल ना पेकिंग करताना केलं. माझ्या शेतात तुमच्या शेतात फोटो पूर्ण दिलेला ना फोटो. हा मजा त्याच्यावर ठेवू का? याच्यावर कुठे गेले लावायचंय ते. हा ते केक कसं झालं, लागलं कसं का त्याला? हे साईड सारे खुर्ची. हॅपी अॅनिव्हर्सरी मला. शूटिंग तुमच्या फोन मध्ये घेऊ. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. किती आहे? तिसरी आहे ना? चौथी? तिसरी. हा 3 वर्ष झेलले वैभव. तुम्ही तुमचं आहो माझं काही नाही, तुमचं तुम्ही खाऊ घाला आधी. नाही आहो नाही तुम्ही खा, मी नंतर खाईल की. आणि कसे खायचं तसंच खा, काय होतंय रे. मस्त मेहंदी टाकून ॲनिव्हर्सरी असल्यावर
तो व्लॉग पाहिला का आमचा पर्वतीचा, आम्हाला कॅमेरामॅन पाहिजे. करू स्टॉप. नाव रिव्हील केलं नव्हतं, फेस रिव्हील केलं नव्हतं. हेच कॅमेरामॅन का तुमचे? गाईच्या दोघी सख्या बहिणी इथं. हे ना हे लागतं. हे बघा, हे बकासूर वाईचा आणि हे बकासूर मळकचा आणि हे बकासूर धामदरीचा. हे बकासूर धामदरीचा आणि हे वेगळाच नमुना आहे, हे दाखवत नाही तुम्हाला. त्याने शूटिंग काढायचं का हातून आले का आणि ते जे केक सोबत छाप येते का त्यानं खायला का आपल्या सगळ्यांनी सेल्फी घ्या ना. हा जा हात धुण्या. तूच खाला. हा तू कचरा होत. तर काय आमचं पूर्ण सेलिब्रेशन झालेलं आहे. तर काहीच वैभव हा पाहुण्यापेक्षा तर मित्र जास्त आहे आणि तो केक घेऊन आला. आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. तर व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.